भावांनो, तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महाग काय आहे? तुमचं शरीर आहे. आणि परमेश्वर कशावर जास्त प्रेम करतो? तुमच्या शरीरावर भावांनो, माझ्या बहिणींनो. याच्यामुळे भावांनो, आपल्या शरीरात कोणतं पाप नका ठेवू. आपल्या शरीरात कोणतं व्यभिचार नका करू. कोणाविषयी घाणेरडे विचार नका करू. कारण की आपलं शरीर हे परमेश्वराने बनवलेलं आहे आणि परमेश्वर याचा मालक, चालक आहे परमेश्वर. परमेश्वरचा आत्मा माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, सगळ्यांमध्ये वास करतो भावांनो. याच्यासाठी भावांनो, कोणाविषयी वाईट नजर ठेवू नका. कोणाविषयी काही घाणेरडे चाळे करू नका. तुम्हाला जे काही होत असेल परमेश्वरासमोर या, डायरेक्ट प्रार्थना करा आणि मन मोकळं व्हा. याच्यामुळे भावांनो, आजकालचे भाऊ बहीण काय करतात? ड्रिंक करतात. पोरं काय करतात? ड्रिंक करतात. 15-15 वर्षाचे, 16-16 वर्षाचे पोरं ड्रिंक करतात. ह्याच्यामुळे भावांनो, काही असं घाणेरडं कृत्य करू नका की जेणेकरून आपल्या आईबापाला ठेस पोहोचेल. आपला आईबाप म्हणजे कोण? प्रभू येशू मसीह. त्याला ठेस म्हणजे त्याला वाईट वाटेल की माझं लेकरू या ठिकाणी असे घाणेरडे चाळे करत आहे. याच्यासाठी भावांनो, आपलं मन शुद्ध ठेवा. आपल्या मनात कुठलं पाप नका ठेवू. आपलं मन शुद्ध करा आणि घुटण्यावर टेकून प्रार्थना करा. जेवढा वेळ तुम्ही प्रभूला देसाल तेवढं तुमचं चांगलं आहे भावांनो. अगर तुम्ही प्रभूपासून लांब जासाल तर परमेश्वर तुम्हाला ओळखणार नाही माझ्या भावांनो. परमेश्वराजवळ या, प्रार्थना करा, हात टेकवा. तुम्हाला जी काही शंका असेल तुमच्या मनामध्ये, कुठला घाणेरडा विचार, व्यभिचार असेल, प्रभूकडे या, प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला ब्लेस करेन माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो. याच्यामुळं कुठलाच विचार करू नका. तुम्ही डायरेक्ट देवाकडे या आणि मन शुद्ध ठेवा, मन स्थिर ठेवा. तुम्हाला कोणी डचकवतंय, कोणी घाबरवतंय, कोणी तुम्हाला मारायची धमकी देते, काही बी करत असेल तर तुम्ही डायरेक्ट प्रभूकडे या, प्रार्थना करा. प्रार्थनात अशी शक्ती आहे, परमेश्वर आपल्याला डायरेक्ट बोलू शकतो भावांनो. याच्यामुळे म्हणतो माझ्या भावा, माझी बहीण, तुम्ही डायरेक्ट प्रार्थना करा. तुम्ही डायरेक्ट प्रार्थना करा. प्रार्थनेजवळ या. प्रभूला प्रभूला तुमचे हर दुःख सांगा. परमेश्वर तुमचं हर प्रार्थनेचं उत्तर देईल माझी बहीण, माझे भावांनो. आणि मन शुद्ध ठेवा. अजून बी सांगतो, आपल्या मनात कुठलं पाप नका ठेवू. आपलं शरीर हे घाणेरडे नाही. आपलं शरीर हे परमेश्वरचं शरीर आहे. आपल्या शरीराला चांगलं ठेवा आणि परमेश्वरसाठी यूज करा. या शरीराचा यूज फक्त परमेश्वरच्या सेवेसाठी, परमेश्वरच्या वचनासाठी, प्रभू येशूसाठी आपलं शरीर हे इस्तेमाल करा. ना की इथल्या घाणेरड्या लोकांसाठी, कोणासाठी आपलं शरीर इस्तेमाल नका करू. प्रभू येशूसाठी आपलं शरीर इस्तेमाल करा आणि प्रभूसाठी तुम्ही जगा भावांनो. लोकांसाठी नका जगू, प्रभू येशूसाठी जगा. परमेश्वर तुमची लाईफ एकदम बेस्ट करेल माझे बहीण, माझे भावांनो. तुम्ही खाली विश्वास करा. प्रभू येशू मसीह खरंच आपल्यासाठी मेलेला आहे. म्हणजे खरंच परमेश्वरने आपल्यासाठी मार खाल्लेला आहे भावांनो. परमेश्वरने त्याचं किमती रक्त त्याने वाहवलं, परमेश्वर येशूने आपल्यासाठी भावांनो. याच्यासाठी भावांनो, कोणावर विश्वास ठेवू नका, काही नका. आणि आपलं शरीर जपा. आपलं शरीर हे परमेश्वरचं मंदिर आहे. आमेन.